नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत, ज्याचं निराकरण होत नाहीये, मार्ग सापडत नाहीये, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, संपर्क करा. आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील. या मे महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 11 मे या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 14 मे या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 14 मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 15 मे या दिवशी सूर्य ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 29 मे या दिवशी बुध ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान गुरु ग्रहाची ही राशी आहे. लग्नेश गुरु ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे मिथुन राशीमध्ये. अगदी जून महिन्यापर्यंत या स्थानामध्ये गुरुग्रह असतील. मग लग्नेश चतुर्थात असणं म्हणजे माणसाच्या डोक्यामध्ये काय विचार असतात की माझ्या परिवाराचं कसं होईल, दुसऱ्यांशी काही घेणं देणं नसतं. मला घरामध्ये वास्तू घ्यायची खरोखर गरज आहे का? बरेच जातक जे भाड्याच्या खोलीत असतात ते स्वतःच्या घरात राहायला जाण्याचा विचार या महिन्यामध्ये करणार आहे आणि तो प्रत्यक्षात उतरवल्याशिवाय राहणार नाही. मला वाहन घ्यायचंय, विचार आलाय. मला शेती जमीन घ्यायची, मला प्रगतीच्या दृष्टीने काही पावलं टाकायचे, करू की नको करू अशी जी द्विधा मनस्थिती होती ती हो या शब्दामध्ये परावर्तित होते. म्हणजेच प्रगतीच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं टाकलेलं मीन राशीचं हे सुवर्ण पाऊल आहे. द्वितीय स्थान, या स्थानाला धनस्थान असं म्हणतात. मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पहिले 11 दिवस लग्न स्थानामध्ये स्थित आहे. धनेश लग्नामध्ये असणं म्हणजे डोक्यानं, बुद्धिमत्तेनं पैसा खर्चवला जाणं, नाहीतर आहे म्हणजे कुठे खर्च असं होणार नाही आहे. योग्य कामाला तुमचा पैसा खर्च होतो आहे. धनेश धनस्थानात येतोय 11 तारखेला. ही तर अगदी देव देतो, एवढं देतो की आपलं पात्र कमी पडतं असं अवस्था मीन राशीच्या जातकांची होणार आहे. छप्पर फाडके लाभ आहे. कारण की धनेश धनस्थानात आलेला आहे. केलेल्या कष्टाची चीज कसं असतं हे या महिन्यात तुम्हाला मीन राशीच्या जातकांना पाहायला मिळणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचं, वात्सल्याचं वातावरण आहे. तृतीय स्थान हे उपचयाचं आहे. तृतीय स्थानामध्ये पहिले 14 दिवस वास्तव्य करतोय, परंतु तो नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे जे काही काम हातात घेतलंय पहिलं तेच पूर्ण करा. नवीन व्यापार, उद्योग, व्यवसायाचा विचार पहिल्या 14 दिवसात नको. बरेच लोक एखादी गोष्ट चांगली चालली आहे ना, लगेच त्याच्या मागे दुसऱ्या अनेक गोष्टी घ्यायला सुरुवात करतात. एक घास तर पहिला चावावं लागेल, मग दुसरे टाकाना तोंडात. जेवढं छपेल, जेवढं रुचेल तेवढं करा. अति घाई करू नका. हाती केलं की माती होते. चाललंय चांगलं ना, व्यवस्थित चालू दे. जो व्यवसाय हातात आहे त्याला परिपूर्ण चांगले न्या.
चतुर्थामध्ये मिथुन राशी विराजमान आहे. स्वामी बुध ग्रह धनस्थानात पहिले 14 दिवस, 14 तारीख ते 29 तारीख तो पराक्रमामध्ये, आणि महिन्याच्या अगदी शेवटच्या कालखंडात 29 तारखेला स्वतःच्या मिथुन राशीत भद्र नावाच्या राजयोगामध्ये. आर्थिक स्थिती उत्तम आहे, कष्ट करण्याची हिंमत आहे, घरातल्यांचा सपोर्ट आहे, आणि काहीतरी करायचंय, नुसतं विचारणे अस्तित्वात आणलंय असा योग तुम्ही घडवून आलेला आहे. स्वप्न मनात विचार आले, महिन्याच्या शेवटी ते धडाक्यात पूर्ण करून टाकलेत. आईची विशेष कृपा तुम्ही संपादन करणार आहात. पंचमेश संतान प्राप्तीसाठी उत्तम कालखंड आहे. भगवंताच्या कृपेसाठी उत्तम योग आहे. शिक्षणासाठी मुलांना कुठे बाहेर पाठवायचे, पाठवू शकतात. षष्ठ स्थानाचा विचार करता सिंह राशी स्वामी सूर्यदेव पहिले 15 दिवस धनस्थानामध्ये आणि नंतर ते उपचयात येत आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी दगदग, कामाचा व्याप, कामा करण्याची तुमची कसोटी, काम करण्याचा तुमचा जो काही स्पीड आहे तो स्टॉप होण्यासारखा नाहीच आहे. हे करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घेतली पाहिजे. उपजयात सूर्यनारायण आले की केलेल्या कामाची फलश्रुती, फलप्राप्ती तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. सप्तम स्थान वैवाहिक सुखाच्या दृष्टीनं विचार करता आपला लाईफ पार्टनर चांगला मिळण्याचे योग, स्वतःच्या पायावरती उभा असलेला, नोकरीला असलेला, व्यापार धंदा करणारा, भागीदारीत यश प्राप्त करून देणारा असा हा महिना आहे. नवतरुण जे विवाहासाठी उत्सुक आहेत त्यांचे विवाह जमण्याचे योग आहेत. अष्टम स्थानामध्ये तुला राशी स्वामी शुक्र 14 तारखेपर्यंत स्वतःच्या वृषभ राशीमध्ये अचानक म्हणून धनप्राप्ती करू देणार नाही. कष्ट करावे लागेल, झुकावं लागेल, अदबावं लागेल, त्रास घ्यावा लागेल, राबावं लागेल, तेव्हा कुठे फलप्राप्ती आहे. पहिल्या 14-15 दिवसांमध्ये. नंतर तुम्ही आराम करू शकाल, सुख उपभोगू शकाल, परंतु पहिले 14-15 दिवस धावपळ झाल्याशिवाय राहणार नाही. भाग्यस्थान स्वामी मंगळ ग्रह पहिले 11 दिवस लग्न स्थानामध्ये स्थित, भाग्याला लग्नाची साथ आणि नंतर भाग्याला धनाची साथ मिळते. जी केलेली सेवा साधना, गुरूंवरती ठेवलेला विश्वास हा अत्यंत दृढ करायला लावणार आहे तुमचा. दशमस्थान स्वामी गुरुग्रह चतुर्थात आहे. दशमेशाची दशमेशावर सप्तम दृष्टी. वडिलोपार्जित व्यवसाय करावा, शाश्वत ठेवावा, बंद करू नये. लक्ष्मी आहे आपली ते. वडिलांच्या मार्गदर्शनानं कामाची गती वाढणं, कामाचा आलेख वाढणं, जे म्हणून काम हातात आलंय ते पूर्ण करणं. लाभस्थान स्वामी शनी ग्रह लग्न स्थानामध्ये स्थित आहे. लाभ कोणाकडनं नाही, स्वकष्टानं, स्वकष्टार्जित धनलाभाचा योग आहे. व्ययस्थान खर्च कोणासाठी आहे, अवांतर नाही, स्वतःसाठी, परिवारासाठी योग्य आहे आणि गरज आहे. मीन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 6 आहे, शुभ रंग तांबडा आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 12 तारीख आणि 13 तारीख आहे. अशुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. मंत्र देतो त्याचं पठन करा. ओम पूर्णायै नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.